हालेलुया. प्रभूच्या नावाला गौरव असो. लवकरच आपला नवीन मंडप येईल आणि लवकरच देव आपल्याला अजून उंचावती ठेवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना माहित आहे की आपण प्रभू येशू येण्याच्या जवळ आणि जवळ आणि जवळ आणि जवळ येत आहोत. प्रेज द लॉर्ड. बोलिया माझ्या मागे, मी रोज आणि रोज प्रभू येशूच्या येण्याच्या जवळ आणि जवळ आणि जवळ येत आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही प्रभू येशूच्या येण्याच्या जवळ आणि जवळ येत आहात, तर इथून माग जर तुमचं प्रार्थनेचं जीवन जेवढं होतं तेवढं आता अजून वाढलं पाहिजे. जेवढं तुम्ही इथून माग देवाबरोबर चालत नव्हते, इथून पुढे अजून देवाबरोबर चालणारे बनलं पाहिजे. मी म्हणालो आतापर्यंत जर तुम्ही देवाबरोबर विश्वासू राहिला नव्हता, आता विश्वासू राहण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल मध्ये की ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस चोरासारखा येईल. जसा चोर सांगून येत नाही तसा देवाचा दिवस सांगून येत नाही. पण देवाने आपल्याला चिन्ह आणि अद्भुते आणि भविष्य सांगितलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, सर्व भविष्य पूर्ण होत आहे. हालेलुया. आणि किती लोकांची आशा आहे की प्रभूला ढगावरती बघावं. माझी किती लोक आपले हात वर करूया. किती लोकांना प्रभूला ढगावरती बघायचंय. हालेलुया. जे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत तेच येशूला ढगावर बघणार आहेत. हालेलुया. पण जे लोक वाट पाहत नाहीये त्यांना वाट पाहास व्हावीच लागेल शेवटपर्यंत. आणि मला माहित नाही, पण माझी इच्छा आहे तुम्ही वाट पाहावी की येशूने पहिल्या ट्रिप मध्ये पहिल्याच रॅप्चर मध्ये आपल्याला घेऊन जावं. Hallelujah. I say praise the Lord. Hallelujah. Come on church, बोलूया praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. ज्यावेळेस चर्च प्रेज द लॉर्ड म्हणतो त्यावेळेस नरक घाबरतो. आणि त्याला कळतं की इथे एक जिवंत मंडळी आहे जी देवावरती विश्वास ठेवणारी आहे. आणि देवामध्ये अत्यंत विजयी मंडळी आहे. Praise the Lord. Hallelujah. I said praise the Lord. Hallelujah. ज्यावेळेस मंडळी गप्प असते त्या शैतान म्हणतो ओ भी गप्प है, हम भी गप्प बसूया. नो नो नो, बोलिया हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. बोला प्रभू येशू तू लवकर ये. प्रभू येशू तू लवकर ये. पण तू यायच्या अगोदर आमच्या चर्च द्वारे जी योजना आखलेली आहे, आमच्या चर्च द्वारे जी योजना आखलेली प्रभू येशूच्या नावात पूर्ण केली जावी. प्रभू येशूच्या नावात पूर्ण केली जावी. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो येईल, बायबल मध्ये लिहिलंय प्रत्येक जणाला गौरवी शरीर मिळेल. आमेन. हे असं शरीर नाही, प्रत्येकाला गौरवी शरीर मिळेल. आणि बायबल सांगतं आपण त्याला जसा तो आहे तसे पाहणार आहोत. हालेलुया. हालेलुया. की लोकांना आनंद वाटतो की येशू ख्रिस्त जसा आहे तसा आपण त्याला पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बिलीव्हर, ह्या जगातल्या घाणीसाठी जगू नका, देवासाठी आत्म्याने भरून जगा. आणि जर तुम्ही देवासाठी आत्म्याने भरून जगत आहात, रोज आणि रोज आणि रोज तुमच्याद्वारे नवीन कार्य होणार. प्रेज द लॉर्ड. देव अशाच लोकांबरोबर चालतो किंवा वापरतो जे रोज आत्म्याने भरलेले आहेत. जे फक्त रविवारी आत्म्याने भरलेले आहेत. गॉड डझंट वॉक विथ देम सो मच. पण ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर रोज आत्म्याने भरलेले आहात, मी तुम्हाला सांगितलं रोज नवीन कार्य झालं पाहिजे. हालेलुया. काल आम्ही एका गावामध्ये संदेश सांगायला होतो, बेलपिंपळ गावामध्ये. रात्री खूप उशिरा आम्ही आलो, पण तरी देखील तुमच्या पुढे उभे आहोत. तिथल्या एका घराने मला सांगितलं की पास्टर, जसं आम्ही प्रभूकडे येऊ लागलो आमचं घर पूर्णपणे आशीर्वादित झालं. आणि आज आम्ही पूर्णपणे येशूमध्ये स्ट्रॉंग आहोत. प्रेज द लॉर्ड. आपल्या मागे म्हणा, माझ्या मागे म्हणा, प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये माझा देव सर्वात महान आहे. माझा देव सर्वात महान. आणि त्यामुळे माझ्या जीवनामध्ये रोज आणि रोज नवीन कार्य झालं पाहिजे. किती लोकांना माहिती आहे की देव करू शकतो. आपले हात वर म्हणा, माझा देव करू शकतो. बोला माझा देव करू शकतो. त्याचं नाव प्रभू येशू आहे. म्हणतो बायबल मध्ये की आपल्याला मोठमोठे वचन दिलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही 2 पेत्र 3 अध्यायामध्ये आलात. प्लीज या देवाच्या वचनाकडे. आणि देवबाप तुमच्याशी काय बोलतो वाचूया. 2 पेत्र 1 अध्याय. या देवाच्या वचनाकडे. 2 पेत्र 1 अध्यायामध्ये आपण आहोत. 2 Peter 1st chapter
आणि प्लीज कृपा करून ऐका 4थं वचन, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत, ओके, यासाठी की हा, त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुम्ही वचन काढलं आहे का? चर्च तुम्ही वचन काढलं आहे का? तुम्हाला वचन वाचताना आनंद होतो का? यस. हालेलुया. हालेलुया. एव्हरी डे आम्ही प्रीचिंग करत आहोत, रोज आम्ही पळत आहोत, रोज आम्ही संदेश सांगत आहोत. का माहितीये? कारण येशू लवकर येणार आहे. यस. आमेन. आणि येशू येण्या अगोदर तुम्हाला आणि मला कळालं पाहिजे की आपली धाव पूर्ण झाली पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू मध्ये खूप आनंद आहे. वचन वाचूया, हे वचन सुपर आहे, सुपर. ऐका देवाचं वचन काय सांगतं, प्लीज वाचूया. म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान. 2 पेत्र पहिला अध्याय आणि 14 वचन वाचूया. म्हणून त्यांच्या योगे आपणास म्हणून त्यांच्या योगे आपणास, मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली म्हणजे आहे, पवित्र आत्म्याद्वारे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत, यासाठी की यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जगातली दुष्टाई त्याकडून जी हवेमुळे आहे जी हवेमुळे किंवा वासनेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मला मोठी वचनं दिलेली आहेत. मला मोठी वचने दिलेली टॉक आहे. टू मी चर्च. जर तुमची इच्छा असेल तुमच्या पास्टरचा गळा बसू नये तर तुम्ही बोललं पाहिजे. मला मोठी वचनं दिलेली आहेत, मला मोठी वचने दिलेली आहे, मौल्यवान वचनं दिलेली आहेत, मौल्यवान वचने दिलेली आहे, जेणेकरून मी या जगातली हाव किंवा वासना टाकून मी या जगातील हाव किंवा वासना टाकून दैवी स्वभावाचा बनावा, दैवी स्वभावाचा बनावा, देवासारखं उभं राहावं, देवासारखं उभं राहावं, देवाच्या आत्म्याने भरून उभं राहावं, देवाच्या आत्म्याने भरून उभं राहावं, देवासाठी मी काम करावं, देवासाठी आम्ही काम करावं, आणि देवाचा स्वभाव माझ्याद्वारे प्रगट व्हावा. आणि देवाचा स्वभाव माझ्याद्वारे प्रगट प्रेज व्हावा. द लॉर्ड. हालेलुया. एवढी मोठमोठे वचन आपल्याला दिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला ऐकायचे ते वचन. यस. माझी इच्छा आहे परत एकदा हे वचन वाचा. तुमच्या हृदयामध्ये माझ्या हृदयामध्ये वचन गेलं पाहिजे. वाचूया, ऐका देवाचं वचन. म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहे, अत्यंत मोठी वचनं दिलेली आपल्याला आहेत, यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हा. हवेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. याचा अर्थ जे वचन आपल्याला दिले त्या वचनाद्वारे तुम्ही प्रत्येक हाव, प्रत्येक शैतानाचं कार्य नष्ट करू शकता आणि देवाच्या स्वभावात उभे राहू शकता. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्लीज कृपा करा का, जर तुम्ही चर्चला येताय, चर्चला येणं चांगलं आहे, पण तुम्ही पहा की तुम्ही चर्च मध्ये देखील आहात आणि जर ख्रिस्तामध्ये देखील आहात. यस. ते तुम्हाला नाही कळालं मी काय सांगितलं. काही लोक चर्चला येतात पण ते चर्च मध्ये आहेत पण ख्रिस्तामध्ये नाहीयेत. प्रॉब्लेम हा आहे की वचन त्यांच्यामध्ये नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलूया माझ्या मागे, मी चर्च मध्ये देखील असलो पाहिजे मी चर्च मध्ये देखील असलं पाहिजे आणि ख्रिस्तामध्ये असलो पाहिजे आणि ख्रिस्तामध्ये असलं पाहिजे आणि देवाचं वचन जे आहे आणि देवाचं वचन जे आहे ते मला कळालं पाहिजे, ते मला कळालं पाहिजे, जेणेकरून जे काय माझ्यासाठी ठेवलेलं आहे जे काही माझ्यासाठी ठेवलेलं आहे ते गमवू नये. ते मी गमवू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सो बायबल सांगतं आपल्याला मोलवान व महान अशी वचने दिली जेणेकरून आपण या जगातली घाण किंवा शैतानाचं कार्य नष्ट करून देवाच्या स्वभावात जगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा स्वभाव म्हणजे काय? प्लीज कृपा करून ऐका. तुमच्याकडे अभिषेक असेल, तुमच्याकडे भूत काढण्याचं सामर्थ्य असेल, मे बी तुमच्याद्वारे आरोग्य मिळत असेल, हे खूप चांगलं आहे आणि होणारच, कारण देवाचं सामर्थ्य कार्य करतं. Yes. पण सगळ्यात महत्वाचं आहे देवाचा स्वभाव. यस. हालेलुया. हालेलुया. आणि देवाचं जीवन आपल्यामध्ये असलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या शेजाऱ्यांना किंवा तुमच्या वैऱ्यांना केव्हा शाप देऊ नका. तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांचं तारण व्हावं. हा देवाचा स्वभाव आहे. यस. जे तुमच्या विरुद्ध वाईट बोलतात, तुमची निंदा करतात, प्लीज कृपा करून त्यांच्या विरुद्ध तुम्ही तसं बोलू नका. तुम्ही म्हणा, हे प्रभू यांचे आत्मिक डोळे उघड आणि यांना कळू दे की देवामध्ये आम्ही किती आशीर्वादित आहोत. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा स्वभाव कळायला पाहिजे. यस. 2 गोष्टी देवामध्ये आहेत, देवाचा स्वभाव आणि देवाचं सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक देवाचं वचन ऐकत आहेत. आपले हात वर म्हणा, मला देवाचं वचन ऐकू येत आहे. मला देवाचं वचन ऐकू म्हणा, येतं. देवाचा स्वभाव
देवाचा आणि स्वभाव देवाचं सामर्थ्य आणि देवाचं या सामर्थ्य दिवसांमध्ये या दिवसांमध्ये माझ्याद्वारे प्रगट झालं पाहिजे. माझ्याद्वारे प्रगट झालं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. नाव सेकंड थिंग मी तुम्हाला सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये की देव प्रत्येक लेकराला वाढवणारा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी केव्हाच कमी नाही होणार, मी केव्हाच कमी नाही होणार, मी केव्हा मागे नाही जाणार, मी केव्हाच मागे नाही जाणार, मी केव्हा रडणार मी नाही, केव्हा रडणार मी नाही, केव्हा टेन्शन मध्ये मी नसेल, केव्हा टेन्शन मध्ये नसेल, म्हणा मी केव्हा काळजीमध्ये जगणार मी नाही. केव्हा काळजीमध्ये जगणार नाही. कारण मला मोठी वचनं दिलेली आहेत मला मोठी वचनं दिलेली आणि आहेत त्या वचनाद्वारे आणि त्या वचनाद्वारे या सर्व परिस्थितीमधून मी वर येऊ शकतो. सर्व परिस्थितीमधून मी वर येऊ शकतो. आमेन. आमेन. देवाने आपल्याला मोठी वचनं दिली. आमेन. मागच्या वेळेस मला सांगितलं इस्रायल लोक जे होते ते मिस्र देशात होते, गुलामगिरीत होते, पण बायबल सांगतं तिथं देखील देव त्यांना वाढवत होता. यस. आज आपण फ्री आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुवाद पहिला अध्याय 2 शब्द मी मागचे बोले आणि पुढे जाणार. प्लीज कृपा करून काढूया. अनुवाद पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि ज्यांच्याकडे बायबल आहे तरी प्लीज कृपा करून माझ्याबरोबर या. अनुवाद पहिला अध्याय 9 ते 11 वचन प्लीज वाचूया आणि आपण पुढे जाऊया. ऐका देवाचं वचन. त्यावेळेस मी तुम्हाशी बोललो, हा मला एकट्याला तुमचा भार वाहवत नाही. ओके परमेश्वर तुमचा देव हा. त्याने तुम्हाला बहुतपट केले आहे. ओके आणि पहा तुम्ही आज संख्येने आकाशातल्या ताऱ्यांसारखे बहुतपट झाला आहात. बायबल सांगते की देवाने त्यांना गुलामगिरीत वाढवलं. माझी इच्छा आहे चर्चला जर हे कळालं की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ती परिस्थिती तुम्हाला खाली नाही पाडणार, ती तुम्हाला उंच करायला आलेली आहे. यस. आमेन. बारी बोशे केलं मान देवे. हा आपले हात वर करा. म्हणा ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, येशू ख्रिस्तामध्ये मी असल्यामुळे येशू ख्रिस्तामध्ये मी असल्यामुळे ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती जी आहे मला खाली नाही बुडू शकत, मला खाली नाही बुडवू शकत, मला वाढवायला आलेली आहे. मला वाढवायला आलेली आहे. कारण कारण माझा देव मागे माझ्याद्वारे कार्य करत आहे. माझा देव माझ्याद्वारे कार्य करत आहे. हालेलुया. हालेलुया. पण हे मनस्थिती आपली पाहिजे. यस. पण खूपशा लोकांची मनस्थिती अपयशी मनस्थिती आहे. त्यांची मेंटॅलिटी लुझिंग मेंटॅलिटी आहे. ते ज्यावेळेस येतात प्रभूमध्ये ते चांगले असतात, पण ज्यावेळेस त्यांना कळतं की ज्याचा छळ होतो किंवा त्रास येतात किंवा लोक बोलतात त्यांचा जीव खिन्न होतो, पण त्यांना माहित नाही की देवाने मोठी वचनं दिलेत आणि त्या वचनाद्वारे आपण वर येऊ शकतो. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निर्गम पहिला अध्याय प्लीज कृपा करून काढूया. निर्गम पहिल्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि वाचूया काय लिहिलंय. सुपर वचन. निर्गम पहिला अध्याय आणि बायबल सांगतं 11 आणि 12 वचन प्लीज वाचूया. म्हणून त्यांना ओझ्यांनी जाचण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर मुकादम ठेवले. ना हे इस्रायल लोकांविषयी बोललंय. ज्यावेळेस ते मिस्र देशात होते त्यावेळेस फारू राजाने त्यांना डबल जाचायला त्यांना डबल काम दिलं, पण काय झालंय का. आणि त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठाराची नगरे बांधली. ओके. पण त्यांनी जसे जसे त्यांना जाचले म्हणजे फारोनी किंवा मिस्र देशाने देवाच्या लोकांना जसे जसे जाचले तसे तसे ते पुष्कळपट होऊन अधिकच पसरले. बाह या आमेन. तसे ते पुष्कळ पठवून अधिकच पसरले. या आमेन. तेच आशीर्वाद आज चर्च साठी येशूच्या नावामध्ये आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी जिथे कुठे असेल मी जिथे कुठे असेल मी वाढणारच, मी वाढणारच, मी पसरणारच, मी पसरणारच, मी चारी बाजूने मी चारी बाजूने येशूच्या नावामध्ये येशूच्या नावाने वाढत जाणारच. वाढत जाणार. कारण कारण मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचा लेकरू आहे. मी कमी व्हायला नाही बोलवलं. मला कमी व्हायला बोलवलेलं नाहीये. मागच्या आठवड्यात मी सांगितलं इजाक ज्यावेळेस कोणी कापणी करत नव्हतं तो पेरणी करत होता, कापणी करत होता, कारण त्याने देवाचं वचन ऐकलं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्यावेळेस कोणी विहिरी खोदत नव्हता इजाक विहिरी खोदत होता आणि दुष्काळात त्याला जिवंत पाणी मिळालं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हे दिवस आजपासून तुझे तू म्हटला नो मी जाचलेला जरी असेल तरी वाढवला जाणार. Amen. हालेलुया. Hallelujah. मे बी तुझ्या घरामध्ये तू एकटा आहेस, कदाचित तुझ्या घरामध्ये सगळीकडे चारी बाजूने तुझ्या विरुद्ध सर्व तू थांबावं प्रार्थना करू नये म्हणून अनेक अटॅक असतील. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर थोडा धीर धरला आणि तू प्रार्थना वाढवली आणि तू जर अन्य भाषेत बोलू लागला आणि तू जर वचन बोलू लागला त्यांचे आवाज कमी होतील आणि तुझा आवाज वाढवला जाईल. Yes, amen. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण आपल्याला मोठी वचनं दिलेली आहे. Amen. मला मोठी वचनं दिलेली आहे. मला मोठी वचनं दिलेली आहेत. हालेलुया. Hallelujah. काय वचन दिलेलं आहे. जर तुम्ही 1 योहान 4 अध्यायामध्ये आला लवकर मोठी वचनं सांगेल आणि मी माझा संदेश पुढे जाईल. ओ सुपर वचन.
ज्यावेळेस रात्री मी 3 वाजता जागा होतो आणि मी हे वचन देवाचा आत्मा जसा सांगत होता मी बोलत होतो. वाचूया, ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया. एक योहान 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये आपण येऊया. या देवाच्या वचनाकडे प्लीज वाचूया. ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्णच केलेली आहे. यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे यासाठी की न्याय ठरवण्याच्या दिवशी आपल्याला धैर्य असावे कारण जसा येशू स्वर्गात आहे तसेच आपण या जगात आहोत. तसे आपण या जगात आहोत. Yes, amen. हे दाखवायला नाही की आम्ही किती दरिद्री आहोत, किती भीतीत आहोत, किती खाली पडत आहोत, किती कमी होत आहोत, पण आम्ही वाढत आणि वाढत जाणार. Amen. बोला माझ्या मी वाढत आणि वाढत जाणार. जर मी वचनाकडे पाहून जगत आहे, जर मी वचन बोलत आहे, मी वाढत आणि वाढत जाणार. येशूच्या नावामध्ये. कारण वचन वाढवणार आहे. Praise the Lord. प्रेषित पौल असं लिहितो, जर तुम्ही प्रेषित 20 अध्याय 32 वचन वाचलं, प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 32 वचनामध्ये आपण येऊया. लवकर येऊया. ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया. तर आता मी तुम्हास देवाकडे आणि प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 32 वचन लवकर काढूया. माझ्याकडे मोठा संदेश आहे पण मी लवकर संपवणार आहे. वाचूया. तर आता मी तुम्हास देवाकडे आणि त्याच्या कृपेच्या शब्दांकडे नेमून देतो. त्याच्या कृपेच्या वचनाकडे किंवा शब्दाकडे मी नेमून देतो. तो तुमची वृद्धी करायला, तो तुमची वाढ किंवा वृद्धी करायला आणि सर्व पवित्र केलेल्यांमध्ये तुम्हास वचन द्यायला समर्थ आहे. What a great God we have. Yes. तुम्हाला कळालं असतं तुम्ही खूप आनंदी झाला असता. माझ्या आत्म्यामध्ये काहीतरी होत आहे. म्हणा देवाचं वचन आणि देवाची कृपा मला दिलेली आहे. म्हणा कृपा शांत बसत नाही, वचन शांत बसत नाही. वचन बी आहे, त्याच्यामध्ये हा स्वभाव आहे. वाढायचंच, पेरल्यानंतर ते वाढणारच. पण नाही पेरलं, पण जर नाही पेरलं ते सुकून जाणार, ते फळ नाही देणार. पण मी पेरलेलं आहे, मी बोललेलो आहे, वो वचनात स्वभाव आहे. वाढायचं आत्मिकरित्या, शारीरिकरित्या, बौद्धिकरित्या, आर्थिकरित्या, सर्व ज्ञानामध्ये, सर्व कृपेमध्ये वाढायचं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळत आहे? म्हणा मी वचन समोर ठेवलंय. ज्यावेळेस कुणी माझ्या विरुद्ध बोलतं, नकारार्थी शब्द बोलतो, मी वचनाकडे येतो. कारण मी वचनाने नवीन जन्म पावलेला आहे. किती लोकांना देवाचं वचन कळतं? से लिसन मी, जर तुम्हाला हे नाही कळालं, तुम्ही 20 वर्ष प्रभू मध्ये असताल, तुम्ही वाढणार नाही सिस्टर. पण माझी कळकळ आहे आणि माझ्यापेक्षाही जास्ती देवाची कळकळ आहे की आपल्याला मोठी आणि महान वचन दिलेले आहे. Praise the Lord. परत एकदा म्हणा वचन बी आहे आणि बियामध्ये असा स्वभाव असतो. ते जर पेरलं गेलं त्याचा स्वभावच आहे, ते वाढणारच. पण ते नाही पेरलं गेलं, नाही बोललं गेलं, ते सुकून जाणार. मग कोणाच्या हातात आहे? वचन तर दिलेले आहेत, वाढायचं की नाही कोणाच्या हातात आहे? माझ्या. हालेलुया. रोज तुम्ही म्हटलं पाहिजे गरीबीचे शाप येशूच्या नावात मी नाश करतो आणि धनवान करणारे आशीर्वाद माझ्या जीवनात मी स्वीकारत आहे. एव्हरी डे येशू से प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही त्या वचनाप्रमाणे बघितलं पाहिजे. जसा तो स्वर्गात आहे तसे आपण पृथ्वीवर आहोत. मोठं वचन आहे किंवा नाही? यस. कम ऑन टॉक टू मी. मोठं वचन आहे किंवा नाही? आहे किंवा नाही? ना पुढचं वचन अजून सुपर वचन, व्हेरी सुपर वचन. जर तुम्ही प्लीज 1 योहान 3 अध्यायामध्ये आलात आणि पहिलं वचन व्हेरी इम्पॉर्टंट वचन वाचूया. काय लिहिलंय? 1 योहान प्रगटीकरणाच्या अगोदरचा योहान बर का. 1 योहान 3 अध्याय आणि पहिलं वचन प्लीज वाचूया. आपल्याला देवाची लेकरे म्हणावी, यात बापाने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे. ओ पुढे ते पहा. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. आपको नहीं समझ में आया सिस्टर, परत एकदा तुम्हाला वाचावं लागेल.
आपल्याला देवाची लेकरे म्हणावे. आपल्याला देवाची लेकरे म्हणावे. यात बापाने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे यात बापाने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. ते पहा. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही. जगाची भाषा, जगातले लोक आपल्याला ओळखत नाही, त्यांना आपली भाषा कळत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. कारण त्यांनी येशूला देखील ओळखले नाही. हे खूप सुपर वचन आहे. प्लीज माझ्याकडे बघा. म्हणा, देवाने मला एवढं मोठं प्रीतिदान दिलंय देवाने मला एवढं मोठं प्रीतिदान की दिलंय मला त्याचे लेकर म्हणावे. की मला त्याचं लेकरू म्हणावं. आणि लक्षात ठेवा, जगाला हे नाही कळणार. म्हणून मी लोकांनी मी सांगतो, जग जर म्हटलं मरायची भाषा, तुम्ही काय म्हणणार? जगणार. आमेन. कारण तुम्ही कोणाचे लेकर आहात? देवाचे. आणि देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये आहे किंवा नाही? आहे. देव केव्हा नकारार्थी बोलतो का? नाही. कमॉन. देव केव्हा म्हणतो का होणार नाही? नाही. देव म्हणतो का जमणार नाही? नाही. देव म्हणतो का ह्या गोष्टी माझ्यापासून लांब आहेत? नाही. बायबल सांगतं आपल्याला देवाची लेकर म्हणावं असा मोठा देवाने आपल्याला प्रीतिदान दिलेलं आहे. आणि त्याच्याद्वारे आपण म्हटलं पाहिजे, देवाचं मी लेकरू आहे आणि मी देवाचीच भाषा बोलणार. आमेन. यस आमेन. की लोकांना कळतंय? सिस्टर, तर तुम्ही जगाची भाषा नाही सोडली, तुम्ही दोन्ही भाषा नाही बोलू शकत, जगाच्या आणि शैतानाच्या भाषा. प्लीज कृपा करून ऐका. काही लोकांच्या तोंडामुळे त्यांचं जीवन आज पूर्णपणे नाश पावलेलं आहे. पण बायबल मध्ये लिहिलंय की आज देखील देव तुम्हाला उंच करायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. म्हणा, माझं तोंड जे आहे, माझं तोंड जे आहे, मी देवाच्या वचनाप्रमाणे वापरणार आहे. मी देवाच्या वचनाप्रमाणे वापरणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण देवाने मला मोठं प्रीतिदान दिलंय यस. त्याचं लेकर होण्याचं. आमेन. म्हणून बायबल सांगतं, हे सुपर वचन ऐका. स्तोत्रसंहिता 34 अध्याय, हे वचन मला खूप आवडतं. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. स्तोत्रसंहिता 34 अध्यायामध्ये आपण आहोत. ऐका प्रभूचं वचन काय लिहिलेलं आहे. साम चॅप्टर 34. साम चॅप्टर 34 आलात का? यस आमेन. स्तोत्रसंहिता 34 अध्याय. प्लीज माझ्या बरोबर या. आणि बायबल असं सांगतं, प्लीज वाचूया 11 वचन. लेकरांनो या, माझे ऐका. परमेश्वराचे भय मी तुम्हाला धरायला शिकवीन. ओके. 12 वचन. सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो. सुख पाहण्यासाठी, चांगलं पाहण्यासाठी, आशीर्वाद पाहण्यासाठी, आरोग्य पाहण्यासाठी जो चांगली इच्छा धरतो आणि दिवसांची आवड धरतो, आणि दिवसांची आवड धरतो, तो मनुष्य कोण आहे? तुम्ही आणि मी आहोत. यस. पुढचं वचन. तो आपली जीभ वाईटापासून, तू आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राख. आपले बोट कपट बोलण्यापासून राख. वाईटापासून दूर जा, वाईटापासून दूर जा, आणि चांगले ते कर. आणि चांगले ते कर. शांती शोध, शांती शोध, आणि तिच्या मागे लाग. यस आमेन. आमेन. किती लोकांना आयुष्यात चांगले दिवस बघायचे? यस. म्हणा माझ्या मागे, मला मोठी वचनं मिळालेली आहेत. मला मोठी वचनं मिळालेली आहेत. महान वचनं मिळालेली आहेत. महान वचनं मिळालेली मी आहेत. या जगातली शब्द नाही ऐकणार. मी या जगातील शब्द नाही लोक ऐकणार. माझ्याबद्दल काय बोलतात ते नाही ऐकणार. लोक माझ्याबद्दल काय बोलतात ते मी नाही कारण ऐकणार. कारण त्यांची भाषा आणि माझ्या भाषेत त्यांच्या भाषेत आणि माझ्या भाषेत जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. कारण मी देवाचं लेकरू आहे, कारण मी देवाचं लेकरू ते आहे. अंधारामध्ये आहे, ते अंधारात आहे. आणि माझी भाषा आणि माझी भाषा बायबलच्या देवाची भाषा आहे, बायबलच्या देवाची भाषा जी आहे, मला वाढवणारी आहे. जी मला वाढवणारी आहे. हालेलुया. हालेलुया. यस. जो आयुष्याची आवड धरतो, त्याने जर आपली जीभ नाही आवरली तर प्रॉब्लेम आहे. यस. प्रॉब्लेम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माझ्या मुखातून जे शब्द निघतात, माझ्या मुखातून जे शब्द निघतात, देवाचं वचन, देवाचं वचन ते बी आहे. ते बी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन, 1 पेत्र 3 अध्याय, आणि मग आपण पुढे जाऊया. 1 पीटर 3 चॅप्टर. 1 पीटर 3 चॅप्टर. आलात का तुम्ही? यस आमेन. प्लीज लवकर लवकर येऊया. 1 पेत्र 3 अध्यायामध्ये आपण आहोत. आणि जर तुम्हाला वचन मिळालं तर तुम्ही आशीर्वादित आहात. 1 पेत्र मिळाला. यस. ओके. लक्ष देऊन ऐका देवाचं वचन, आणि तुम्ही वाढवले जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 1 पेत्र 3 अध्यायामध्ये आपण आहोत. थँक यू लॉर्ड जीसस, वी वर्शिप यू. 10 वचन. 1 पेत्र 3 अध्याय 10 वचन. कारण जो आयुष्याची आवड ओके. धरू, 8 वचनाच्या पुढे जाऊया, म्हणजे तुम्हाला कळेल प्रभू काय बोलत आहे. प्लीज वाचूया. तर शेवटी तुम्ही सर्व एक चित्ताचे, समसुख दुःखी,
भावावर प्रीती करणारे, ओके कणवाळू हा व नम्र मनाचे असे असा. ओके वाईटाबद्दल वाईट किंवा निंदेबद्दल निंदा अशी फेड करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. ओके कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठीच तुम्ही बोलावलेले आहात. किती डिक्लेरेशन सोपं आहे बघा. तुम्ही कशासाठी बोलवले आहात? आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी. माझ्याशी बोलत जा. तुम्ही कशासाठी बोलवलेले आहात? आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी. मग हे मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे? मिळालं पाहिजे. टॉक टू मी. परत एकदा मी बोलेल. तुम्ही कशासाठी तारले गेलेले आहात? आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी. परत एकदा, तुम्ही मंडळीमध्ये कशासाठी येता? आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी. आणि हे जर तुमच्या आतमध्ये आज गेलं तर तुम्ही शैतानाचा आज खूप तिरस्कार करणार. Yes. आज तुम्ही जगातल्या भाषेचा तिरस्कार करणार. Yes. म्हणणार ते वाईट बोलतात, मी नाही बोलणार. यस आमेन. मी वचन बोलणार आहे. यस. हालेलुया. हालेलुया. जीवनात वर यायचंय सिस्टर, जीवनात वर यायचंय यस. ब्रदर, जीवनात वर यायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी तुझ्या शरीरामध्ये एक मोठा गोळा असेल किंवा गाठ असेल. तू काय केलं पाहिजे? तुझ्या रूम मध्ये गेलं पाहिजे आणि तुम्ही म्हटलं पाहिजे, नो, माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे यस. आणि ही गाठ माझ्यात नाही राहू शकत. Yes. मी आज्ञा देते या शरीराला सोड येशूच्या नावात, यस. कारण माझ्यामध्ये जीवन वाहत आहे. आमेन. तुम्ही बोललं पाहिजे, कारण पुढचं वचन ही सांगतं असं बोलायला. प्लीज वाचूया पुढे काय लिहिलंय. कारण जो आयुष्याची आवड धरून चांगले दिवस पाहायला इच्छितो. कारण जो आयुष्याची आवड धरून चांगले दिवस पाहायला इच्छितो, आरोग्य पाहायला इच्छितो, आशीर्वाद पाहायला इच्छितो, विजय पाहायला इच्छितो, त्याने वाईटापासून आपली जीभ आवरावी. ओ, त्याने वाईटापासून आपली जीभ आवरावी. ज्याला कळेल त्याला कळेल. अजूनही विश्वासू लोकांच्या मुखामध्ये जगिक भाषा आहे आणि त्यामुळे त्रास आहे, तुम्ही वाढवले नाही जाणार. तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू शकता, एक चांगलं बी आणि एक वाईट बी. बोलूया माझ्या मागे. मी दोन प्रकारचे बी बोलू शकतो, पेरू शकतो. मी दोन प्रकारचे बी पेरू शकतो. एक वाईट, एक वाईट. कम ऑन टॉक टू मी लाऊडली. म्हणा एक वाईट बी, एक वाईट बी आणि एक चांगलं बी. आणि एक चांगलं बी. म्हणा जर चांगलं बी कुठलं असेल, जर चांगलं बी कुठलं असेल, फक्त देवाचं वचन आहे. फक्त देवाचं वचन आहे. आणि वाईट बी कुठलं असेल, आणि वाईट बी कुठलं असेल, जगातली भाषा जी देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. जगातील भाषा जी देवाच्या वचनाविरुद्ध तुम्हाला आहे. काय पेरायचंय? चांगलं बी. तुम्हाला काय कशाची काय पेरणी करायची? चांगल्या वचनाची. वचनाची. परत एकदा हा वचन वाचूया सिस्टर. कारण जो आयुष्याची आवड धरून चांगले दिवस पाहायला इच्छितो. की लोकांना चांगले दिवस पाहिजेत. सरळ हात करा, सरळ हात करा. आपले हात सरळ करूया. तुम्ही कोपऱ्यात असताल, तुम्ही तिकडे असताल, तुम्ही सरळ हात करा सिस्टर प्लीज. आपले हात करा सरळ. मला चांगले दिवस पाहिजेत. मला चांगले दिवस पाहिजेत आजपासूनच. आजपासून. पुढे काय लिहिलंय का? त्याने वाईटापासून आपली जीभ आवरावी. त्याने वाईटापासून आपली जीभ आवरावी. त्याने वाईटापासून आपली जीभ आवरावी. पास्टर, आज अमोशायन मला त्रास होणार म्हणजे होणारच. पास्टर, माझा शेजारी आज माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहून गेलाय, याचा अर्थ तो बाबाकडे जाऊन काहीतरी करून आलेला आहे. पास्टर, आज मी रस्त्याने येताना मांजर बरोबर आडवी गेली. पास्टर, आज सकाळी उठल्या उठल्या असं स्वप्न मला पडलं की त्या स्वप्नात माझी कबर आणि माझ्या गळ्याला कोणतरी दाबतंय असं दिलंय. पास्टर, आज मला असं वाटतं काही चांगला दिवस नाहीये. तुम्ही काय पेरत आहात? वाईट बी. तुम्ही आयुष्याची आवड धरताय का आयुष्याचा द्वेष करताय? आयुष्याचा द्वेष करतो. आणि जे तुम्ही पेरलं सकाळी ते संध्याकाळपर्यंत उगवणार ब्रदर. वाईट लवकर उगवतं. म्हणा वेडी बाबूळ वेडी बाबूल लवकर उघडते. लवकर उगवते. म्हणा काट्याची झाडं काट्याची झाडं लवकर उगवतात. लवकर उगवतात. म्हणा काँग्रेस गवत काँग्रेस गवत लवकर उगवतं. लवकर उगवतं. पण जर गहू उगवायचा असेल तर, पण जर गहू उगवायचा असेल तर, ज्वारी, बाजरी ज्वारी, बाजरी आणि तांदूळ आणि तांदूळ आणि फळ आणि फळं आणि अनेक भाज्या आणि अनेक भाज्या धीर धरावा लागतो ब्रदर. धीर धरावा लागतो. कारण काटे जे असतात कारण काटे जे असतात त्यांचा स्वभावच आहे त्यांचा स्वभावच आहे लवकर काम करायचं. लवकर काम करायचं. पण विश्वासू लोकांचा स्वभाव असा पाहिजे, पण विश्वासू लोकांचा स्वभाव असा पाहिजे लवकर वचन बोलायचं लवकर वचन आणि बोलायचं म्हणायचं, आणि म्हणायचं, आज जरी ढग आले, आज जरी ढग आले, प्रेज गॉड, Praise God. मी सावली चर्च मध्ये जाणार आहे. सावली चर्च मध्ये जाणार आहे. आज जरी मांजर आडवी
आडवी गेली, आचारी मांजर आडवी गेली. किती सुंदर प्राणी देवाने बनवलाय. किती सुंदर प्राणी देवाने बनवला. माझ्या शेजाऱ्याने मला एकदम रागाने बघितलंय. माझ्या शेजाऱ्याने एकदम रागाने बघितलं. पुढच्या आठवड्यात तो माझ्यावर चर्चला येणार आहे. पुढच्या आठवड्यात तो माझ्या बरोबर चर्चला येणार आहे. आज मला माहित आहे मला माहित आहे काहीतरी वेगळं हृदयात वाटतंय. काहीतरी वेगळं हृदयात वाटतंय. स्वप्न वाईट पडले, स्वप्न वाईट पडले. पण मला एक माहित आहे, पण मला एक माहित आहे, तो वाईटाचा चांगला करणारा देव माझ्यामध्ये राहतो. तो वाईटाचं चांगलं करणारा देव माझ्यामध्ये राहतो. जो आयुष्याची आवड धरतो तो आपली Yes. जीभ वाईटापासून राखो. आमेन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टर. यस. तुम्हाला असं वाटतं आम्हाला वाईट स्वप्न पडत नाही? यस, शैतान वेगवेगळे स्वप्न दाखवतो, वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो, पण रोज सकाळी उठून त्या स्वप्नाचं मूळ आम्ही येशूच्या नावात आमच्यातून उकडून टाकतो. Yes. आणि म्हणतो देवाच्या वचनाचं मूळ आम्ही पेरत आहोत. यस. आमेन. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. केव्हा हे वचन विसरू नका. परत एकदा वाचूया 10 वचन. ऐका देवाचं वचन. कारण जो आयुष्याची आवड धरून चांगले दिवस पाहायला इच्छितो ओके. त्याने वाईटापासून आपली जीभ आवरावी. हा. आणि कपटाने बोलू नये. आणि कपटाने बोलू नये. आणि कपटाने बोलू नये. आणि कपटाने बोलू नये. पुढे असं लिहिलंय, म्हणून आपले ओठही आवरावे. म्हणून आपले होठही. आवरावे. आणि पुढचं वचन असं सांगतं, त्याने वाईटापासून वळून चांगले करावे. चांगले म्हणजे देवाच्या वचनानुसार करावे. त्याने शांतीसाठी झटून तिच्या मागे लागावे. ओ, कितने लोक को समझ में आ रहा है? Yes. आपले हात घेऊन म्हणा आजपासून आजपासून मी देवाचं वचन पेरणारा बनेल. देवाचं वचन पेरणारा माझ्या बनेल. हृदयामध्ये. माझ्या हृदयामध्ये. बोलू द्या त्यांना वाईट, बोलू दे त्यांना वाईट. मला ती भाषा कळतच नाही. मला ती भाषा कळतच नाही. सपोज तुम्ही एका लग्नात गेलात, सपोज तुम्ही एका पार्टीत गेलात, सपोज बर्थडे मध्ये गेलाय आणि ते लोक विश्वासू नाही पण तुमचे नातेवाईक आहे आणि त्यांनी जे गाणं लावलंय ते देवाचं नसेल पण जगाचं असेल. ते जे बोलतात ते देवाचं वचन नसेल पण जगाचं असेल, पण तुमच्यावरती त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. Yes. तुमच्या हातून दुसरं गाणं चालू झालं पाहिजे. आमेन. खाली बो शेके रमान दे बे आला बाबा बाबा बाबा, आणि ते गाणं लवकर बंद होईल. यस. तुमच्यामध्ये दुसरं गाणं आलं पाहिजे, दुसरे विचार आले पाहिजे. तुम्ही म्हणलं पाहिजे प्रभू हे कॅसेट बदललं जावं आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस धन्यवाद करता हूँ प्रभू तेरी स्तुती मैं करता प्रभू, असे गाणे लागले पाहिजे. यस. किती वेळा करते देवाचं वचन? तुम्हाला कळतं देवाचं फास्ट? मी त्यांच्या घरी जातच नाही का, त्यांच्या घरी नेहमी असेच गाणे आणि असेच शब्द असतात. तू तिकडे गेला पाहिजे कारण तू पृथ्वीचं मीठ आहे. तू पृथ्वीचं मीठ आहेस. तुझ्याशिवाय चव नाही तिथं. मिठाशिवाय चव नसते. तू ज्यावेळेस जाशील त्यांचे वाजू दे, त्यांचे गाऊ दे, त्यांचे बोलू दे, तुझ्या आतमधून जिवंत पाण्याच्या नद्या व्हायला पाहिजे. यस. आमेन. आणि जर तू तिथे जितला तर समजायचं तू सगळ्यात स्ट्रॉंग बिलीवर आहे. यस. आमेन. पण जर तिथं तू त्यांच्या गाण्याच्या तालावरती पाय वाजवू लागला तर समजायचं बॉस तुझा पाया थोडासा हलणारा आहे. यस. नाही समजलं आपको? यस. तुझं लग्नामध्ये गेला आणि तिथं गाणं लागलं मुंगळा मुंगळा हालेलुया, तर तू म्हणला पाहिजे ओके माझ्या आतमधून दुसरं गाणं आलेलं आहे. काय? पाणी पे वो चलता है तूफान को थमाता है, आशीष वो देता है और रोगों को चंगा वो करता है. ते गाणं फिक्क पडेल पण तुझं गाणं व्हायला लागेल. यस. आमेन. यालाच म्हणतात ख्रिस्तामध्ये आम्ही सुगंध आहोत. यस. आमेन. आपल्या हात वर करणं म्हणा मी जिथे जाईल मी जिथे जाईल ज्यांचं तारण होतंय त्यांचं तारण होत. त्यांच्यासाठी मी सुगंध आहे. त्यांच्यासाठी मी सुगंध आहे. त्यांचा दुर्गंध मी घालवणारा आहे. त्यांचा दुर्गंध मी कारण घालवणार मला आहे. मोठी वचनं मिळाले कारण मला मोठी वचनं मिळाली आणि ती वचनं माझ्यामध्ये कार्य करतात. आणि ती वचनं माझ्यामध्ये कार्य करतात. हे तुम्हाला कळालं पाहिजे. यस. त्यांच्या तालावर तुम्ही नाही नाचले पाहिजे. तुमची इच्छा पाहिजे पास्टर त्यांनी माझ्या तालावर नाचलं पाहिजे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कुठल्याही अनबिलिव्हरच्या लग्नात जरी गेलो मला माहिती आहे तिथला ताल तिथला सूर तिथले गाणे माझ्यावरती राज्य नाही करणार कारण मी पूर्ण देवाने भरलेलो आहे. यस. मी पूर्ण देवाने भरलेलो आहे. कारण बायबल सांगतं ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. आमेन. बोला माझ्या मागे ख्रिस्त गौरवाची आशा ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. मी पूर्ण देवाने भरलेलो आहे. मी पूर्ण देवाने भरलेलो माझं आहे. शरीर माझं शरीर, माझा जीव माझा जीव, माझा आत्मा माझा आत्मा देवाने भरलेला आहे. देवाने भरलेला आहे. कस काय दुसऱ्या गोष्टी माझ्यामध्ये येणार? कस काय दुसऱ्या गोष्टी माझ्यामध्ये येणार?
थोडी जागा असेल ना तुमच्यामध्ये तर तो ताल चालू होईल. पण तुमच्यामध्ये कुठली ताल नसेल तुम्ही आतून रडत राहणार. काय? प्रभू यांचं तारण होत. फादर यांना सत्य कळू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन कळतंय आज आलेलं आहे. तुमची जीभ आवरा देवाच्या वचनानुसार आणि तुम्ही आयुष्यात चांगले दिवस बघणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक प्रभू का वचन समज आपले हात वर करून प्रभूला सांगा, हे प्रभू हे प्रभू धन्यवाद, तू माझ्यामध्ये अर्धा राहायला नाही आला, धन्यवाद, तू माझ्यामध्ये अर्धा तू राहिला नाही. पूर्ण राहायला आलाय, तू पूर्ण राहिला आलास. तू पूर्ण मला भरून टाकलंय. तू पूर्ण मला भरून टाक. मी दिसतच नाही, मी दिसतच नाही. येशू दिसला पाहिजे. येशू दिसला पाहिजे. म्हणा, येशू मी पांघरलेला आहे. येशूने मी पांघरलेला आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना माहिती तुम्ही येशू पांघरलाय ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्मा घेतला. यस. असं लिहिलंय बायबल मध्ये. कलसीकरास पत्र प्लीज वाचूया 2रा अध्याय आणि आपण पुढे जाऊया देवाच्या वचनाकडे. कलसीकरास पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. खाली बुशे के रबे. कलसीकरास पत्र मिळालं. यस. आमेन. 2रा अध्याय 27 वचन. कलसीकरास पत्रामध्ये आलात. ओके, गिव्ह मी सम चान्स. कलसीकरास पत्रात आलात तुम्ही. ओके, प्लीज वाचूया सिस्टर. कलसीकरास पत्र मिळालं. ओके, गिव्ह मी लिटिल टाइम. I'll find out for you. Thank you Lord Jesus, we worship you. पहिला अध्याय 27. पहिला अध्याय 27 वचन. यस. राष्ट्रांच्या लोकांमध्ये या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यांना कळवणे देवाला बरे वाटले. नो नो नो, आय एम नॉट रिडिंग दॅट. ओके, गलतीकरास पत्र 3रा अध्यायामध्ये आपण आहोत. पहा काय लिहिलेलं इथं. सुपर वचन. गलतीकरास पत्र 3रा अध्याय. मिळालं असेल तर आमेन बोला. यस. आमेन. काय लिहिलंय 26 आणि 27 वचन. व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ख्रिस्त येशूवरचा विश्वासाकडून तुम्ही सर्व देवाचे मुलगे आहात. देवाचे मुलगे आहात. पुढचं वचन. कारण जितके तुम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावला आहात हा, तितके तुम्ही ख्रिस्त पांघरला आहात. की ते तुम्ही ख्रिस्त पांघरला आहात. म्हणजे याचा अर्थ जसे आपण आज कपडे घालून आलोय तसं ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा घेतो किंवा येशू मध्ये येतो आपण काय पांघरलेला आहे. ख्रिस्त. म्हणजे मी पूर्ण येशूने भरलेलो आहे. यस. आमेन. नाही समजलं आपको. मन बायबल सांगतं जसा तो स्वर्गात आहे तसे तुम्ही पृथ्वीवर आहात. मन बायबल सांगतं लेकरांनो तुम्ही देवापासून आहात आणि त्याला तुम्ही जिंकलंय. कारण जो जगात आहे त्यापेक्षा तो तुमच्यात येतो मोठा आहे. 90%च आहे फक्त. नाही का 100%? 100%. ती लोकांमध्ये येशू 100% आहे. यस. आहे. सो बाकीच्या कुठल्या गोष्टीचा परिणाम होणार का? नाही. हा, नाही होणार. तुम्ही अंधारात देखील प्रकाशाची घोषणा करणार. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समझ में आ रहा है? माझी इच्छा सगळ्यांना कळावं. समझ में आ रहा है ना? पुढचं वचन सिस्टर, पुढचं वचन कंटिन्यू करूया. खूप महत्वाचं वचन आहे. तेच वचन. त्या तुम्हात कोणी यहुदी नाही हा. किंवा हेलेनी नाही, कोणी यहुदी हेलेनी नाही, कोणी दास नाही, कोणी दास नाही, कोणी स्वतंत्र नाही, कोणी स्वतंत्र नाही, कोणी पुरुष नाही कोणी पुरुष नाही, किंवा स्त्री नाही, कोणी स्त्री नाही. कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये एक आहात. तुम्ही सर्व येशू मध्ये एक आहात. या समेन म्हणा मी पूर्ण देवाने भरलेलो आहे. मी पूर्ण देवाने भरलेलो आहे. कुठल्या शैतानाला जागा नाहीये. कुठल्या सैतानाला जागा नाहीये. कारण ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. कारण ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. जसा तो स्वर्गात आहे तसा मी पृथ्वीवरती आहे. जसा तो स्वर्गात आहे तसा मी पृथ्वीवर आहे. मी देवाचे लेकरू आहे. मी देवाचा लेकरू आहे. मी पूर्ण देवाच्या राज्यामध्ये आहे. मी पूर्ण देवाच्या राज्यामध्ये आहे. आणि लक्षात ठेवा ही मानसिकता आणि वचन तुमच्यावरती राज्य करणारे पाहिजे. यस. तुम्ही रोज म्हटलं पाहिजे सकाळी उठून मी जिवंत देवाचं लेकरू आहे. यस. आमेन. जो जगात आहे त्यापेक्षा तो माझ्यात तो मोठा आहे. आमेन. आणि त्याच गणगणीमध्ये दिवसभर राहायला पाहिजे. Yes. आणि तुम्ही असं चाललं पाहिजे येशू मध्ये मी राजा आणि याजक आहे. Yes, amen. मी जिथं जाईल देवाचं गौरव करणारा बनेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आय होप तुम्हाला कळालं थोडं तरी. यस. मागच्याच मी तुम्हाला सांगितलं 4 प्रकारच्या जमीन आहेत. किती प्रकारच्या? 4 प्रकारच्या. पण एकच प्रकारची जमीन काय देते? 100 पट पीक फीक देते. ते वाचूया. माझा संदेश मी 2 मिनिटात सांगेल. प्लीज वाचूया. आय थिंक सो मत्ते 13 मध्ये आपण आहोत. हा संदेश माझा नव्हता मी जो तुम्हाला सांगत होतो. दिस इज माय मेसेज बट प्रेज गॉड देवाचे मार्ग वेगळे आहेत. यस. वाचूया प्लीज कृपा करून ऐकूया. मत्ते 13व्या अध्यायामध्ये आलात? यस. होय किंवा नाही आमेन बोला. आमेन.
18 वचन, मत्ती 13:18. प्लीज वाचूया. तर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. ऐकून घ्या. जेव्हा कुणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येतो तेव्हा तो दुष्ट येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. म्हणजे वचन हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हाच आहे, वाटेवर पेरलेला तो हाच आहे. तो फक्त रविवारीच येतो आणि तेल पाणी घेऊन येतो. पुढचं वचन, आणि खडकाळ जागांवर पेरलेला तो हाच आहे की तो हाच आहे की तो वचन ऐकतो वचन ऐकतो तो व लागलेस ते आनंदाने घेतो, आनंदाने घेतो, तरी त्याच्यामुळे मूळ नाही, त्याच्यामध्ये मूळ नाही, म्हणून तो थोडा वेळ टिकतो. आणि वचनामुळे संकट आले किंवा पाठलाग झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. हा, तो अडखळतो कारण त्याच्यामध्ये मूळ नाही, तो मुळा रवरेला नाहीये, तो अर्धा प्रभूत अर्धा जगात आहे. थोडं काय झालं की नको येशू. पेत्र म्हटला मी त्याला ओळखतच नाही. जर मी त्याला ओळखत असेल तर माझ्यावरती हाय. पेत्राचं मूळ त्याच्या पाया नव्हता. पुढचं वचन, आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हाच आहे की आणि काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हाच आहे की तो वचन ऐकतो, वचन नक्की ऐकतो, परंतु जगाची चिंता जगाची चिंता व द्रव्याची भूल द्रव्याची भूल ही वचनाला गुदमरवितात, ही वचनाला गुदमरवितात ना पुढं आणि तो निष्फळ होतो. नाव 3 गोष्टी वचनाला गुदमरतात. जगाची चिंता, द्रव्याची भूल आणि बायबल सांगतो वासना. ह्या वचनाला काय करतात? गुदमरवितात. नाव 23 वचन सुपर. आणि चांगल्या जमिनीवर पेरलेला तो हाच आहे, आणि चांगल्या जमिनीवर पेरलेला तो हाच आहे की तो वचन ऐकतो, वचन नक्की ऐकतो, ते समजतो, नक्की समजतो, तो खचित पीक देतो. तो खचित पीक देतो. मग कोणी 100 पट, कोणी 100 पट, कोणी 60 पट, कोणी 60 पट, कोणी 30 पट कोणी 30 पट असे पीक देतो. असे पीक देतो. आपले पवित्र हात वर करून म्हणा, मी एकही आशीर्वाद देवाने दिलेले गमावणार नाही. मी एकही आशीर्वाद देवाने दिलेले गमावणार नाही. मी माझी जमीन, मी माझी जमीन, जे हृदय आहे, जे हृदय आहे, जिथे वचन पेरलं जातं, जिथे वचन पेरलं ती जातं, जमीन मी नेहमी सुपीक ठेवणार. ती जमीन मी नेहमी सुपीक ठेवणार. कारण 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 शैतानाला माहित आहे सैतानाला माहिती आहे आता हा प्रभूत आलाय, आता हा प्रभूत आलाय, आता अन्य भाषेत प्रेयर करतोय, आता अन्य भाषेत प्रेयर आता करतोय, आत्म्याने भरलेला आहे, आता आत्म्याने भरलेला आता आहे, याच्याद्वारे देव त्याची योजना पूर्ण करणार आता आहे. याच्याद्वारे देव त्याची योजना पूर्ण करणार आहे. पण जर मला याला थांबवायचं असेल जर मला याला थांबवायचं असेल तर वचन थांबवावं लागेल. तर वचन थांबवावं जर लागेल. वचन थांबवलं जर वचन तर थांबवलं जीवन थांबवलं जाईल, तर जीवन थांबवलं जाईल, आत्मा थांबवला जाईल, आत्मा थांबवला जाईल, कृपा थांबवली जाईल, कृपा थांबवली जाईल, देवाचा चांगला हात थांबवला जाईल देवाचा चांगला हात थांबवला आणि हा जाईल, फळ नाही देणार. आणि मग हा फळ नाही तर देणार. विश्वासू लोकांनी जिद्दी विश्वास ठेवला पाहिजे. पण विश्वासू लोकांनी जिद्दी विश्वास ठेवला मी पाहिजे. वचन गुदमरू देणार मी नाही, वचन गुदमरू देणार नाही, अजिबात गुदमरू देणार नाही. अजिबात गुदमरू देणार कारण नाही. हे वचन मला जीवनात वर काढणार आहे. कारण हे वचन मला जीवनात वर काढणार आहे. हालेलुया. हालेलुया. मला रोज माझी साक्ष घडणार आहे, रोज माझी साक्ष घडणार आहे, रोज मी नवीन गोष्टी ऐकणार आहे. रोज मी नवीन गोष्टी ऐकणार आहे. कारण वचन माझ्यामध्ये रोज पेरलं जात आहे. कारण वचन माझ्यामध्ये रोज पेरलं जात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या दिवसामध्ये ही आहे चिंता आणि काळजी. चिंता आणि काळजी. 2 मिनिटात मी बोलेल. चिंता ही सगळ्यात मोठी सैतानाचं शैतानाचं शस्त्र आहे की लोकांना वचनाला मध्ये गुदमरून टाकायचं. यस. आणि प्लीज लक्षात ठेवा, प्लीज ऐका, जर तुम्ही प्रभू मध्ये आला तेव्हा मोठ्या पदावर होता, उंचावरती होता, पण आज खाली जातात. मी नेहमी सांगतो एकच गोष्ट आहे की शैतानाला फक्त वचन थांबवायचंय म्हणजे तुम्ही कमी होणार. यस. वचन थांबलं तर काय होणार? कमी होणार. आणि म्हणून चर्चला येणं गरजेचं आहे. यस. तर तुम्ही चर्चला येत नाही, रोज संध्याकाळी 8:30 वाजता आपला कार्यक्रम असतो, रोज युट्यूब वरती आपले प्रोग्राम असतात. ऐका, काही लोक म्हणतात की पास्टर आम्ही ऐकलून मरणार होतो पण जगायला लागलेलो आहे. यस. हालेलुया. त्याला काय कळायचं नाही. तो शैतान आपल्याला हात लावू नाही शकत, जवळ येऊ नाही शकत, कारण देवदूत आहेत, आपण त्याच्या राज्यात नाही. पण तो एकच काम करेल, ते वचन थांबवायला तुम्हाला काळजीत आणि चिंतेत पाडेल. आणि काळजी आणि चिंता म्हणजे काय? अविश्वास आहे. यस. जो कोणी काळजी करतो, चिंता करतो, तो काय करतो? अविश्वास ठेव. देवाच्या वचनाच्या विरुद्ध जे जातं ते अविश्वास आहे. आणि चिंता काळजी म्हणजे मला नाही वाटत पास्टर देव करेल बर का,
मला नाही वाटत याच्यातून मला वर काढेल, मला नाही वाटत माझी परिस्थिती बदलेल, मला नाही वाटत पास्टर हा तो किंवा ती बदलणार, मला नाही पास्टर की ऑपरेशन टळलं जाईल, मला नाही वाटत. आणि ज्यावेळेस तुम्ही चिंता करत राहता अविश्वास वाढतो आणि वचन खाली जातं आणि अविश्वास वर येतो. आणि देव केव्हाच अविश्वासाबरोबर काम करत नाही. येस, तो विश्वासाचा देव आहे. आमेन. मला विश्वासाशिवाय देवाला खुश करता येत नाही. विश्वासाशिवाय देवाला खुश करता येत नाही. मी काळजी नाही करणार. मी काळजी नाही करणार. ज्याने मला आतापर्यंत सांभाळलंय, ज्याने मला आतापर्यंत सांभाळलं, ज्याने मला आतापर्यंत जिवंत ठेवलंय, ज्याने मला आतापर्यंत जीवन ठेवले, ज्याने आतापर्यंत मला सर्व अन्न वस्त्र पाणी निवारा दिलाय, ज्याने आतापर्यंत मला सर्व अन्न वस्त्र तो पाणी पुढेही मला देऊ शकतो. तो पुढेही मला देऊ शकतो. एवढा भरोसा मला आहे. एवढा भरोसा मला आहे. आणि थोडं नाही, आणि थोडा नाही, मी वाढत जाणार आहे. मी वाढत जाणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बोलता त्यावेळेस तुम्ही चिंतेला गुदमरून टाकता Yes. आणि वचनाला वर काढता. आमेन. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन जगणं. आम्ही रोज हेच करतो. अनेक चिंता, अनेक विचार, याचा फोन, त्याचा फोन, 2:30 वाजता रात्री फोन, 3 वाजता फोन, काय प्रार्थना करू, नाही ऍक्सिडेंट झालाय, आता ऍडमिट झालाय, आता येऊ का तुमच्या घरी रात्री 2:30 वाजता. पहिले ये ना बाबा चर्चला, हे ना बाबा. टाइम नाही पास्टर आपल्याला. 12 घंटे ड्युटी आपली. तुम्हाला माहित आहे का पास्टर, देवाने लय आशीर्वाद दिलेत मला. 12 घंटे ड्युटी आहे. आणि तिथून आल्यानंतर देखील 5-4 तास मी जरा व्यायाम करायला जातो, 2 तास. आपल्याला टाइम नाही पास्टर. हे दशमांश घेऊन टाका तुमचा. हे एक तर तुलाच ठेव तुझा दशमांश आणि तुलाच ठेव तुझं ऑफरिंग. आम्ही याच्या मागे पळणारे लोक नाहीये. मला तुझ्या आत्म्याला देवाच्या राज्यात वाढताना बघायचंय. Yes, amen. तो ह्या पास्टरच्या जीवनाचा आनंद आहे. Yes. No, I never run against any money, never against any offering. My God is my witness. माझा देव माझा साक्षीदार आहे. Yes. त्या दिवशी तू मोठा सेवक बनशील, त्या दिवशी माझा जीव देवाला म्हणेल हालेलुया. Yes, amen. तो पास्टर खरा आहे. Yes. त्याला म्हणायचं खरा मेंढपाळ. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुला देवासाठी वेळ नाहीये, पण ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतो किंवा त्रास येतात तुला वेळच वेळ आहे. आणि मग मी नेहमी सांगतो, ज्यावेळेस तुला व्हेंटिलेटरवर ठेवलंय तुझ्या कानात हळूच येऊन मला बोलायचंय, हे तुला 12 तासाच्या ड्युटीला जायचंय, उठ. शेजाऱ्याला सांगा उठल का होतं. नाही नाही हा नाही. नाही, व्हेंटिलेटर घेऊन जा ना. कोणाला मूर्ख बनवतोय आपण आणि कोणाशी तुम्ही स्वतःच्या जीवनाशी खेळताय. बहुत बिजी है पास्टर. कितना बिजी है, बहुत बिजी है. मुझे ये कार्यक्रम में बुलाया गया, मुझे वो बर्थडे, मुझे वो पार्टी, मी नाही ना गेलो पास्टर. त्यांना लय राग येतो पास्टर. देवाला आला तरी चालेल, त्यांना नाही आला पाहिजे. मग डॉक्टर म्हणतात 48 तासाची गॅरंटी आहे, आम्ही काही नाही करू शकत. पार्टीला जा ना, पार्टी, बर्थडे. ज्याला राग येतो ना, तू नाही आला त्याला बोलव आणि त्याला म्हण माझ्या नागपुड्यात श्वास टाक. होईल का नाही. चर्च होईल का नाही. मग कोणाची आठवण येते, देवाची. पास्टर तुम्ही कुठे आहात, आणि नाव बी नाही सांगत पहिल्यांदा, आणि पत्ता बी नाही सांगत, आणि काही नाही, फक्त कुठे आहात. अरे बाबा रात्रीचे 2:30 वाजले, मी झोपलोय, प्रार्थना करतोय. आता येताल का, गाडी पाठवतो. याच्या गाडीत गेल्यानंतर मला सुख मिळणार आहे. कोणाशी तुम्ही मूर्खपणा करताय सिस्टर. वेळ आणि काळ सांगून नाही येणार, पण जर तुम्ही प्रभू मध्ये आहात तर बायबल सांगतं रात्री आणि दिवसा कुठलंही अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही. देव तुझ्या सगळ्या मार्गात तुला राखायला सामर्थ्यवान आहे. Yes, amen. Praise the Lord. Hallelujah. आणि जरी रात्री अरिष्ट आलं तर मी अन्य भाषेत बोलणार आणि मी म्हणणार शैतान, माझ्या देवाने रात्र झोपायला दिली, डिस्टर्ब करू नको, आउट येशूच्या नावामध्ये. Yes. असे बोलणारे लोक देवाला पाहिजे. प्लीज जीवनाशी खेळू नका. जर तुम्हाला देवासाठी वेळ नाही तर मी नेहमी सांगतो तुम्ही दुर्दैवी लोक आहात. एक ब्रदर माझ्याकडे आले, ते म्हणले पास्टर मी ड्रायव्हिंग करतो, तो इथं असेल तर मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे, लय ड्रायव्हिंग करतो, एवढे भाडे यायला लागलेत मला पास्टर, एवढे रेंट यायला लागत, अजिबात नाही. एक दिवशी अचानक मला फोन आला आणि मला वाटलं पास्टर कुठे आहे, म्हटलं इथंच आहे. पास्टर डॉक्टरनी सांगितलंय मला कावीळ झाली आणि कावीळ पूर्ण पोटात उतरली. म्हटलं ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग. मी काय म्हटलं
ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग, एक राऊंड मारायला जा. आता काय राऊंड मारायला जातो, कानच जाईना मला. किती लोक समज में आ रहा, मी काय म्हणतो, म्हणा वचनाला मी गुदमरू देणार नाही. वचनाला मी गुदमरू देणार म्हणा नाही. देव माझ्या जीवनात पहिला आहे, देव माझ्या जीवनात पहिला आहे, बाकी सगळे बाजूला आहे. बाकी सगळं बाजूला आहे. कारण कोणी साथ नाही देणार. कोणी साथ नाही देणार. एकच आहे एकच जो आहे. माझ्या जीवावर प्रेम करतो, जो माझ्या जीवावर प्रेम जो करतो, माझं जीवन सांभाळतो, जो माझं जीवन तो सांभाळतो, माझा प्रभू येशू आहे. तो माझा प्रभू येशू आहे. त्याच्यासाठी मी जगत आहे. त्याच्यासाठी मी जगत आहे. आणि काळजी करून लक्षात ठेवा, जेवढी तुम्ही चिंता करणार तेवढे तुम्ही खाली जाणार. पण तुम्ही म्हटलं पाहिजे, म्हणतो बायबलचं वचन काय सांगताय का, 2 वचन आपण प्रार्थना करूया. आज प्रभू भोजन आहे. प्लीज वाचूया. फिलिपिकन्स पत्र 4 अध्याय. व्हेरी इम्पॉर्टंट. फिलिपिन चॅप्टर 4 मिळालं. येस आमेन. फिलिपिकन्स पत्र 4 अध्याय. सुपर वचन, 4 वचन. परंतु फिलिपिकन्स पत्र 4 अध्याय आणि 4 वचनाच्या पुढे जाऊया, वाचूया. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. किती दिवस? सर्वदा. आय सेड किती दिवस? सर्वदा. हा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा. ओके. पुढचं वचन. तुमचा विनय सर्व माणसास कळो. तुमचा विनय सर्व माणसास कळो. प्रभू जवळ आहे. प्रभू किती जवळ आहे? खूप जवळ आहे ना. 6 वचन. कशाचीही चिंता करू नका. कशाचीही चिंता करू नका. आपल्या तोंडाने बोला, मी कशाची चिंता करणार नाही. मी कशाचीही चिंता करणार नाही. तर तर सर्व गोष्टीविषयी, सर्व गोष्टीविषयी. बायबल सांगतं कसली गोष्ट तो सर्व गोष्टीविषयी. सर्व गोष्टीविषयी बोलत जा, सर्व गोष्टीविषयी. सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती सहित उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून प्रार्थना व विनंती करून मी आपली मागणी मी आपली मागणी देवाला कळवणार. देवाला कळवणार. शेजाऱ्याला नाही कळवणार, शेजाऱ्याला नाही कळवणार. देवाला कळवणार. देवाला कळवणार. आणि पुढे असेल जर देवाला कळवली तर काय झालंय का, आणि आणि देवाची शांती आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे हृदय, ती तुमचे हृदय, तुमचे विचार तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखणार. ख्रिस्त येशूत राखणार. ही गॅरंटी आहे. यस आमेन. यस. कशाची चिंता करू नका. यस. सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती सहित आपली मागणी. आम्ही केव्हा रोज 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 आम्ही तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघतो. विश्वास ठेवा, ज्यावेळेस आम्ही रात्री प्रेयर करतो, सगळ्यांचे चेहरे देवबाप एखाद्या एका पिक्चर सारखे माझ्या समोर आणतो आणि म्हणतो, रिबा शेका, ब्लेस हिम लॉर्ड, ब्लेस हिम लॉर्ड, ब्लेस हिम लॉर्ड, ब्लेस हिम लॉर्ड, इन्क्रीज हिम, वाढो माली शतेबे बुरासाकील हांदाबा. मी म्हणतो, मी कशाची चिंता नाही करणार. मला हा व्यक्ती वाढलेला दिसणार, मला हा व्यक्ती सामर्थ्याने वाढलेला दिसणार, मला हा व्यक्ती आत्म्याने भरलेला दिसणार. माली शको होत ना. आणि आम्ही रोज अशी चिंता देवाच्या पायापाशी राखतो. तुझी आपली सर्व चिंता काळजी देवाच्या पायाशी टाक, म्हणजे तो तुझी काळजी घेईल. किती विश्वास ठेवता, देव तुमची काळजी घेतो. सूर्य उगवला आज यस. कोणासाठी? माझ्यासाठी. तुमच्या नागपुड्यात श्वास आहे, कुणी पाठवला? देवानं. बायबल सांगतं कुणी पाठवलं? देवानं. तुम्ही जिवंत आहात. आहे. कोणाची इच्छा आहे तुम्ही जिवंत राहावं? देवाची. शैतानाची नव्हती, पण कोणाची इच्छा आहे? देवाची. कोणी तुम्हाला चर्च मध्ये आणलं? देवानं. कोणी तुमचा जीव आनंदी केला? देवानं. तर देव आता पण नाही करू शकतो, तर पुढे नाही करू शकणार. करू शकणार. वचनाला गुदमरू नाही द्यायचं. यस. आणि वचन नाही गुदमरलं की तुम्ही रोज वाढत जाणार. आमेन. ऐसे तुम्ही रोज वाढत जाणार. म्हणा, मी रोज वाढत जाणार. मी रोज वाढत जाणार. मी अजिबात चिंता नाही करणार. मी अजिबात चिंता नाही करणार. कारण काळजी करून काळजी करून आयुष्याचे दिवस कमी होतात. विश्वास ठेवून आयुष्याचे दिवस अब्रामासारखे 175 वर्ष, 175 वर्ष, मोशे सारखे 120 वर्ष 120 वर्ष येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. यस आमेन. समझ में आ रहा है आपको? यस. वचन गुदमरू देणार का? नाही. बोलत जा सिस्टर, जोरात बोला, नाही. जोरात बोला. नाही. मी चिंता नाही करणार. मी चिंता नाही करणार. अजिबात नाही करणार. अजिबात नाही करणार. जरी वाईट विचार आले, चिंता आल्या, मी म्हणणार, हे चिंतेचा आत्मा, हे वाईट विचाराचा आत्मा निघून जा. कारण देवाने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. देवाची शांती माझ्या हृदयात राज्य करणार आहे. ज्या गोष्टी माझ्या विरुद्ध आहे, लवकरच माझ्या बरोबर उभा राहणारे मी बघणार आहे.
लवकरच माझ्या बरोबर उभा राहणार कारण कारण वचन माझ्यामध्ये पेरलेलं आहे. वचन माझ्यामध्ये पेरलेलं आहे. समेन. जर तुम्हाला कळालं असेल तर आपल्या जागेवर उभे राहा. उभे राहा आपल्या जागेवरती. आपले पवित्र हात वर करा आणि प्रभूला सांगा, मला वाढायची मानसिकता मी तयार केलेली आहे. मी आत्मिकरित्या वाढणार, शारीरिकरित्या वाढणार, बौद्धिकरित्या वाढणार, आर्थिकरित्या वाढणार. देवाच्या कृपेत, देवाच्या ज्ञानात, देवाच्या वचनात मी वाढत जाणार. आपले डोळे बंद करा. आपले डोळे बंद करा आणि प्रभूशी बोला. म्हणा, मी माझी जीभ आवरणार आहे. मी आयुष्यावरती प्रेम करतो. माझ्या मुखात देवाचं वचन असेल. मी देवाचं वचन बोलणारा आहे. म्हणा, जगातल्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम मला होत नाही, कारण मी पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताने भरलेलो आहे. धन्यवाद प्रभू. आपलं मुख उघडून देवाचे आभार माना. प्लीज देवाचे आभार माना. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद. प्रभु का आनंद है मेरी ताकत. संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत. संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार देने वाला, संसार देने वाला, मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला, मैं तेरे साथ हूँ. सब मिलके गाएंगे, प्रभु का आनंद है. प्रभु का आनंद है मेरी ताकत. संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत. संसार में यीशु है. वो मेरा आनंद, वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा सहारा है. ला 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 ला. आपले हात आणून गाऊया. ला 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 ला. ला 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 ला. Your presence, तुझी उपस्थिती प्रभू, तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य प्रभू, तुझ्या आत्म्याचा अभिषेक प्रभू मी मोका करत आहे. शुजला ला 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 ला. ला 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 प्रभू समोर उभे राहा. आणि जर तुम्ही प्रभू येशूला आपलं जीवन दिलं नसेल, तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पाहतात, प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो सर्व काळजीतून काढणारा देव आहे. तो म्हणतो सर्व चिंता माझ्या पायापाशी टाक. याचा अर्थ तो चिंता तुडवणार आहे.
मी तुला विसावा देईल, याचा अर्थ तो मोठा विसावा देणार आहे सर्व गोष्टीमध्ये. मी एक प्रार्थना करेल, माझ्या मागे विश्वासाने प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या आणि आपल्या मुखाने कबूल करा आणि बोलूया, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू मला क्षमा कर. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयामध्ये ये आजपासून. प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो, मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात येशूच्या नावामध्ये माझं तारण झालंय. तारण झालेलं. आमेन. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. फादर, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला अंगीकारलं, तितक्यांना तू लेकर होण्याचा अधिकार दिला. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर, कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय. आता ते देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात देवाने आणून घातलंय. आम्ही येशूच्या नावात त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक त्रास, प्रत्येक गाठी, प्रत्येक कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर, सगळ्या शरीरातले आजार, डेव्हल, डीमन, इव्हिल स्पिरिट ऑफ डार्कनेस, डोक्यापासून तर पायापर्यंत येशूच्या नावात निघून जा. येशूच्या नावामध्ये. तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि त्याला बसलेल्या महाराजाने आम्हाला आरोग्य मिळालंय. आमेन, आमेन. प्रभू येशूच्या नावात डोक्यापासून तर पायापर्यंत बरे व्हा. येशूच्या नावामध्ये. फादर, आम्ही चांगले रिपोर्ट ऐकणार आहे. आमेन. आम्ही चांगल्या साक्ष ऐकणार आहे. येस लॉर्ड. किडन्या बऱ्या झालेल्या मी बघत आहोत. आमेन. मनके सरळ झालेले आहेत. आमेन. ज्यांना चालता येत नाही, येशूच्या नावात नवीन शक्ती आलेली आहे. येशूच्या नावात. डोळे उघडलेले आहेत येशूच्या नावात. Yes. लॉर्ड, त्यांचं ब्रेन ट्यूमर पूर्ण नष्ट झालेला आहे. लॉर्ड, ज्यांना लेकरू बाळ नाही, विश्वासाने मी येशूच्या नावात लेकरू बाळ स्वीकारतो. जे रडत आहे, काळजीत आहे, चिंतेत आहे, आजपासून चिंतेचा आत्मा मी बांधतो येशूच्या नावात. आणि आजपासून देवाचं वचन त्यांच्यामध्ये वाढत वाढत जाणार आणि देवाच्या वचनात सगळे आशीर्वाद आहेत. प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा. दरिद्रीचे शाप, गरिबीचे शाप मी तोडतो येशूच्या नावात. देवाच्या लोकांना तुमच्या काम धंद्यामध्ये, येस, तुमच्या बरकतीमध्ये, येस, तुमच्या घेतलेल्या सर्व श्रमामध्ये येस, येशूच्या नावात उंच केले जा. आमेन, आमेन. तुम्ही स्वतःच्या घरात राहणार. येस लॉर्ड. प्रभू येशूच्या नावात. येस, आमेन. तुम्ही स्वतःच्या गाड्या चालवणार, येशूच्या नावामध्ये. कारण येशू बरोबर आपण स्वर्गाचे वारसदार आहोत. आमेन. जग देवाचे आहे आणि आपण देवाचे लेकर आहोत. आमेन. प्रभू येशू मध्ये आम्ही जगाचे मालक आहोत. फादर, ज्या गोष्टीची उणीव आहे ती भरून टाक, कारण बायबल सांगतो तुझ्या कृपेतून, तुझ्या पूर्णतेतून आम्हाला सर्व मिळालेलं आहे. आमेन, आमेन. कृपेवर कृपा मिळाली आहे. येस. लॉर्ड, आजपासून त्यांचं प्रार्थनेचं जीवन वाढव. येस लॉर्ड. लॉर्ड, आजपासून नकारार्थी शब्दासाठी कान बंद हो. येस फादर. त्यांचं तोंड येशूच्या नावात तुझ्या गौरवासाठी उघडलं जाओ आमेन. आणि तुझे वचन बोलू दे. येस फादर. सगळ्या इच्छा आणि गरजा येशूच्या नावात पूर्ण हो. प्रमोशन आशीर्वादित हो, गुरढोर आशीर्वादित हो, त्यांच्या हाताला यश मिळू दे. प्रभू येशूच्या नावात त्यांच्या लेकरांचे लग्न होऊ दे. येस फादर. प्रभू येशूच्या नावात. येस लॉर्ड. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. कम ऑन, कम ऑन, कम ऑन. जोरात, 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 जोरात. हालेलुया. प्लीज खाली बसूया.